100 कोटी रुपये तुमच्याकडे, सामर्थ्य किती आहे बघा. 100 कोटी रुपये तुमच्याकडे, एका दिवसाचं आयुष्य वाढून नाही मिळणार. आणि असं असतं तर 10 दिवसापूर्वी अजित दादाला जावं लागलं नसतं. सत्ता होती, सगळ्या काही गोष्टी होत्या, काय नव्हतं महाराज. 6 वेळ उपमुख्यमंत्री पद भूषवलेला माणूस आहे. पण मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदे. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना, आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षण क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवशन. लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणले घडी घडी काळ वाट याची पाहि, अजून किती आहे आयुष्य मोजावया बैसला मापारी. तुकारे व्यवहारी संसाराची, जायाचे शरीर जाईल वर्षात, महिन्यात, दिवसात, तासात, मिनिटात नाही, क्षणात. क्षणात आहे. महाराज म्हणले क्षण भंगूर नाही फारे सावध, तोडा माया आशा. दुसऱ्या दिवशी बायको शपथ घेऊ शकते, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरा आहे ओळसागा, म्हणून राम राम स्मरा आधी. लावू करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घी उपाधी, लक्ष राहो निरहा गोविंदिका. जगजोगी जगजोगी आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा. टाळ्या वाजून घ्या, देह जाणार आहे. बरोबर महाराज हा देह जाणार आहे. लक्षात आलं. मृत्यूची भीती सर्वाला आहे. जो आलेला आहे तो जाणार आहे. मी एका गावात असं सांगितलं, ह्या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. बाबरूळ नाही, बांबरूळची माणसं 7 दिवसात मरणार. सगळ्या मथाऱ्या रडायला लागल्या आणि एक मथारी हसायला लागली. दल्ली, दल्लीच ना, दल्लीच ना, हा एक दल्ली, बरोबर. एक दल्ली हसायला लागली, म्हातारी हसायला लागली. मग कीर्तन झाल्यावर म्हणलं, आजी तुम्हाला मरणाची भीती नाही का? शेण म्हणे बाबा. बरोबर का, जमायला ना, जमून चाललं ना. हा शेण म्हणे बाबा. म्हणलं मग मी सांगितलं ह्या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. मी महादेवाच्या बांबरूडची नाही म्हणे, मी भूताच्या बांबरूडची. तू का राहणार आहे, जो आला तू जाणार आहे. बरोबर आहे ना. जो आला तू लाख हिफाजत कर, तू लाख कले रखवाली, उड़ जाएगा एक दिन बंसी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, वो पिंजरा खाली, वो पिंजरा खाली, वो पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी. नाम रह जाएगा, नाम रह जाएगा अजित दादा का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कुछ पल की जिंदगानी, एक रोज सबको जाना. बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी, मन है हरि कदर पर, मन में इसे बसा ले. करके तू कर्म अच्छे, कुछ पुण्य धन कमा ले. कर दान और धर्म तू, प्रभु को अगर है पाना. बरसों की तू क्यों सोचे, पल का
थोडा कुटाणा. विठाला लक्षात ठेवा, काही क्षणाचं जीवन आहे आणि मृत्यूची भीती सर्वाला आहे. मरणाची भीती नाही असा माणूस नाही. सर्व येथे नाही महाराज म्हणले येत नाही उरो आली अवतार. अवतारांना जावं लागलं. संदीप बुवा अवतावरलेला किती वेळ लागणार आहे. महाराज म्हणले लक्षात ठेवा, जावं लागणार. सरपंच असला तर गावात भीत नाही, आमदार असला तालुक्यात घाबरत नाही, खासदार असला जिल्ह्यात घाबरणार नाही, मुख्यमंत्री असला तर बोला. तुम्हाला कळस ना माई भाषा, मग बोला. मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरत नाही, पंतप्रधान असला तर देशात घाबरत नाही. विचारा नेपाळच्या पंतप्रधानाला देश पद सगळं सोडून पळावं लागलं. विचारा बांगलादेशच्या पंतप्रधानाला शेख हसीना पद सोडून आता भारतात राहिलाय. किती दिवस झाले. मरणाची भीती नाही का? मरणाची भीती सर्वाला आहे. आमच्याकडं ते मुख्यमंत्री येणार होते, शिंदे साहेब होते तेव्हा. मध्ये येणार म्हणून ते श्वान पथक, बॉम्ब पथक, कलेक्टर, SP वगैरे सगळे आले. आम्ही ज्या रूममध्ये बसलो होतो म्हणे महाराज उठे या असे. उठलो आम्ही. ते पलंग चेक केला त्यांनी, दिवाण तो ड्रॉपचा होता, तो ड्रॉप उघडला, ते चेक केलं, ती रूम चेक केली आणि त्या रूममध्ये असा मृदंग ठेवलेला होता. म्हणे इसमें क्या है? म्हणलं इसमें वाजवणे का है. नाही म्हणे अंदर क्या है? म्हणलं दोन्ही कोण हानना पड़ता है, मग आवाज आता है उसमें से. नाही म्हणे हमारा पूछने का काम है. म्हणलं हमने भी सांगून टाके आहे ना, हमने कुठं ठेवा आहे तेव्हा. तुमने विचारा आहे तर हमने मोकळ्या मनानं सांगा आहे. बरोबर आहे ना. ते म्हणे नहीं इधर कुछ अनुचित हो गया तो हमारी ड्यूटी खतरे में होती है बोले. मग हा ठीक ठीक. विनोदाचा भाग जरी असला तर त्याच्यातला मुद्दा हा आहे, इथं जर काही अनुचित प्रकार घडला आणि मुख्यमंत्र्याच्या जीवाला काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार आम्ही असतो. कळलं माझं बोलणं? भीती नाही का? मग पंतप्रधानाला जर भीती नाही तर Z+ सुरक्षा सोबत कशाला आहे? बोला. अरे जिथं मुख्यमंत्री पंतप्रधान उभे राहणार त्याच्या 500 जवळपास 200 फुटापर्यंत कटघर असतं, त्याच्या आत प्रवेश नसतो कुणाला. मरणाची भीती सर्वाला आहे ना. आणि मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. बघा, पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात घेऊन जा. नंतर पाय धरतो डॉक्टरांचे, डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या पण मला मरू देऊ नका. डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. डॉक्टरच्या हातात जर वाचवणं असतं मयूर बुवा तर अनुदान डॉक्टर तर शिल्लक राहिली असती. बोला. ते म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. मग पाय धरतात एखाद्या महाराजाचे, बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई है, कल्याण कहा से करू मैं. बरोबर आहे का नाही बाबा? बरोबर आहे का नाही बाबा? मला वाचवा. जमत आहे का नाही? बाबा माणसाचं मरण आलं ना की जावं लागतं. तुम्ही आता काही निमित्त म्हणा की साहेबांना एवढ्या लवकर निघाय नव्हतं पाहिजे, पायलटच बदलाय नव्हता पाहिजे, त्यांना काही गरजच होती का एवढ्या सकाळी निघण्याची, हे आपण अंदाज बांधत चला. पण एक बोलू तुम्हाला, मागे लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला आणि ते एका हॉस्टेलवर पडलं ते विमान. त्या हॉस्टेलवर पडणाऱ्याला काही स्वप्नात विचार केला असेल का की विमान याच्यावर पडणार आहे म्हणून? एखाद्याला जर म्हणलं असतं याच्यावर विमान पडणार आहे, ते म्हणलं तू डोक्यावर पडला का रे? विमान पडायचा काय संबंध आहे हॉस्टेलवर? नाही का? जे विमान ज्या हॉस्टेलवर पडलं त्याच्यातली काही मेली आणि जे विमान पडलं त्याच्यातली पण जवळपास 265 ते 70 माणसं दगावली, पण त्या विमानातून एक जण वाचला. तुम्ही काय म्हणाल याला? एक बोलेल ज्याचं आयुष्य शिल्लक आहे ना त्याला गोळी मारली तरी तो जगेल, आणि ज्याचं संपलं त्यानं गोळी खाल्ली तरी गोळीन तो संगच. कळलं माझं बोलणं? आयुष्य संपलं की संपलं, देव तारी त्याला कोण मारी, संपला विषय. याच्या पुढे तुम्ही अंदाज बांधत चला, असं झालं आणि तसं झालं, मग बोलणार तरी काय तुम्ही? महाराज म्हणले तुम्हाला आयुष्य मोजून दिलेलं आहे. मागे एक ऍक्सिडेंट झाला अहमदाबाद हायवेला आणि एका कंपनीचे मालक वारले. चर्चेचा विषय झाला होता तो. लोक म्हणले साहेबाकडे गाडी कोणची होती? म्हणे 2 कोटीची मर्सडीज ब्रेंज गाडी होती. म्हणे 2 कोटीची गाडी, मग तिला त्या एअरबॅग नव्हत्या का? हवेच्या एअरबॅग नव्हत्या का? अरे म्हणे बागल आहे का? 10 एअरबॅग आहेत त्या गाडीला. म्हणे मग साहेब मेले कस काय? म्हणे लघवीला उतरली होती. नाही कळलं? लघवीला उतरली आणि दुसऱ्या गाडीने उडवली.
एअरबॅग उघडायचं कामच पडलं नाही ना. कळतं का माझं बोलणं तुम्हाला? संपला विषय. मृत्यू आला की जावं लागतं. मग तेथे कोणी सोडविना चक्रपाणी वाचोनी. बस मग पाय धरा तुम्ही यमाचे. यमराज एवढी पंचवार्षिक हो द्या माई. आता घेतलेलं पद आहे मी, आता एवढं संपस्तोर मला जरा ठेवा. महाराज म्हणले यम सांगतोय माझ्या पाया पडून काही फायदा होणार नाही. मी सालगडी माणूस आहे, मी कामगार आहे, माझी ड्युटी आहे. ज्याचं संपलं त्याला न्यायचं. माझ्या पाया पडून काही होणार नाही. तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर तुम्ही माझ्या पाया पडल्यापेक्षा, मला हाक मारल्यापेक्षा माझ्या मालकाच्या नावाच्या पोवाडे गा कडे काळ होतीये. बरोबर है ना? बाग की शोभा माली से होती है और भजन की शोभा ताली से होती है. करे टाळी बोला मुखी नाम, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला. मग अंगो अंगी मुराला. टाळा आणि टाळी, टाळी वाजवली पाहिजे. मान किती गोड, किती गुंच गायलं त्यांनी. हे असं गाणं म्हणजे ज्याचे गरजता पोवाडे. असं गाणं म्हणजे गरजणं. बरोबर आहे ना? असं उंच आवाजात गाणं म्हणजे मोठा आवाज करणे म्हणजे गरजणे. बरोबर आहे? शिंहाची काय गर्जना म्हणजे मोठा आवाज. आवाळ काय व्हायला म्हणतात? गर्जना. ते जे म्हणल ते वाजवू शकतो तो, आहे की नाही? एकदम सुंदर. खूप यज्ञेशला मी पहिल्यापासून पाहतो, पण त्याने खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ मिळालं. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. अतिशय सुंदर. महाराज म्हणले तो राहिला कुठं? धुळ्याला. क्लासला जातो पुण्याला. 500 किलोमीटर फक्त हे एक बोल घेण्यासाठी जावं लागतं. हे एवढंही सोपं नसतं बरं का. सहजासहजी काही मिळत नसतं माणसाला. चला मला काय सांगायचं? ज्याचे गरजता पोवाडे. गरजणे म्हणजे उंच स्वरात गाणे. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे कीर्तन, पोवाडे म्हणजे गुणगान. गायीन लीळा चरित्र पोवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. अनंत हे थोरी गरजताती पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन. तुकाराम, लक्षात, ज्ञानेश्वर महाराजापासून निळोबारायापर्यंत जेवढी काही संत मंडळी होऊन गेली ना, हे भगवंताचे शाहीर आहेत. आणि या सगळ्यांनी भगवंताचे पोवाडे गायलेले आहेत. जसं शाहीर शिवाजी महाराजाचं काय गातो? शाहीर शिवाजी महाराजाचा काय गातो? अजून 10 दिवसानं, बरोबर आज 9 आहे ना, 19 तारखेला तुम्हाला मिळेल. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. हात वर करा सर्वांनी, सर्वांनी हात वर करा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. छत्रपती शिवाजी महाराजांकडे निमंत्रणाची पत्रिका. निमंत्रणाची पत्रिका तानाजी मालुसरेनं छत्रपतीच्या हातामध्ये दिली. महाराजांना निमंत्रणाची पत्रिका वाच. आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव रायबाई आमचा विवाह सोहळा आहे. या शुभ प्रसंगी वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे. कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी महाराजांना निमंत्रणाची पत्रिका वाचली. तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते सेनापती, पण आवडत्या सेनापतीच्या मुलाच्या लग्नात महाराज हजर राहू शकत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी आमच्या पाठीमागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायचं. शुभ मुहूर्तावर रायबाचं लग्न आटोबा आणि लग्न आटोवल्याबरोबर जातीने गडावर हजर व्हा. तानाजी मालुसरे हे वीर होते, त्या वीराला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेनं सांगितलं, राजा आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत नाही. एवढी कामगिरी माझ्याकडे द्या राज. तानाजी
मालुसरेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ मध्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, इशारा म्हणून गवताची गंजी पेटवतो, गडावर जाड दिसल्यावर गडावर या, तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. 500 मावळ्याची फौज घेऊन गडावर जातात. लढत असताना तानाजी मालुसरेच्या हातामधली ढाल तुटली. मर्दाची तुटली बघा रे ढाल, रक्ताने शरीर धारेला, हाताला गुंडाळो निशार, जेली तो वार, किल्ले कोंडाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती. मराठे मागे नासरती, वर्ण मी काय त्यांची ख्याती. निघाला ताना हा सरदार, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हे काय म्हणतात, टाळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो, परवडन तसा करा. हा, हे काय झालं आता एवढ्या वेळ शिवाजी महाराजाचा पोवाडा, आणि शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर सर्जेराव बाबा त्या ताकदीनच सांगावं लागेल ना, नाही तर शाळेची मास्तरीन पोराईल म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेटरेच फाडला. पण नसता फाडत बरं झाला असतो. विठाला त्या आवेशातच असलं पाहिजे ना, ज्याची गरजता. पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण. यानं काय होईल महाराज, कळी काळ काळ पाया पडेल आपल्या. कुणाच्या पाया पडला? जेवढे साधू संत होऊन गेले या संताच्या काळ पाया पडलेला. या एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली माया हो. ऐकताय ना तुम्ही, ऐकताय ना? एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली, ही अंत्ययात्रा समोर आली. या बाईच्या मनात आलं म्हणे, माय पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि या महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. या बाबाला आजच मरायचं होतं का? काय म्हटली? ह्या बाबाला आजच मरायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. याला म्हणतात कळीकाळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का संदीप बुवा? बर ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? आता या बाया रडताना फक्त म्हणतात, मायाकडे एकदा डोळ्यानं पहा, आणि त्यात खरंच पाहिल्या हो तू हे लागतील आणि त्याची उघडतील. ते काय एवढी सोपी गोष्ट आहे का? हे म्हणायचं ते काही म्हणत नाही म्हणून बरं आहे. बरोबर आहे ना? एवढं सोपं थोडी आहे ते, अजिबात सोपं नाही. आमच्या गावात भूत आहे असं एकाला सांगितलं. आमच्या गावच्या मशानभूमीत भूत आहे असं एका भित्र्या माणसाला सांगितलं, आणि नेमकं त्याचं पोरग आजारी पडलं आणि त्याला तिथूनच जायचं त्या स्मशानभूमी जवळून. आता त्याला ते आठवत होतं ना गावाच्या स्मशानभूमीत भूत आहे, पण आता लेकरू आजारी पडलं यज्ञेश बुवा, काय करणार? मग आपलं बोटाला धरलं पोराच्या, बॅटरी घेतली आणि तिथून निघालो. घाबरतच चाललं. तिकडून एक माणूस कंदील घेऊन आला. दोघाची भेट झाली नेमकी मशानभूमी जवळ. मग हा म्हणे, का हो? हा भित्रा त्याला म्हणे, का हो? आपल्या गावातली लोक म्हणतात म्हणे बुवा या मशानभूमीत भूत आहे, तुम्ही पाहिलं का? तिकडून आलेलं म्हणे, मला काय भेटलं नाही, मी काय पाहिलं नाही म्हणे, मला मरूनच 15 दिवस झाले. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता विठाला एवढी सोपी गोष्ट आहे का ती सांगा? महाराज लक्षात ठेवा, कळी काळ पाया पडी. आणि मग नंतर जलसमाधी घेतली नाथ महाराजांनी. अजून सांगू तुम्हाला, लक्ष द्या माझ्या. माऊली निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई पैठणवरून नेवाशाकडे जात असताना रस्त्याने लोक दर्शनाला यायचे. आलेल्या लोकांना माऊलींना आशीर्वाद द्यायचा. पुरुषांनी दर्शन घेतलं आयुष्यमान भव, महिलांनी दर्शन घेतलं की सौभाग्यवती भव. माऊलींना आलेल्यांना आशीर्वाद द्यायचा. एका महिलेला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. माऊलीने विचारलं, रडायला काय झालं?
म्हणे महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण हा या जन्माचा की पुढच्या जन्माचा? म्हटले कसं काय? तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण ही समोर जाणारी अंत्ययात्रा माझ्याच नवऱ्याची आहे. महाराज म्हणले माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कर. म्हणजे माझ्या तोंडातून शब्द गेला तो खोटा होणार नाही. म्हणजे महाराज मी पण खोटं बोलत नाही. ही समोर जाणारी अंत्ययात्रा माझ्याच नवऱ्याची आहे. म्हटले काय नाव आहे नवऱ्याचं? म्हणले सच्चिदानंद. माऊली म्हटले सच्चिदानंद नाव आहे, मरल कसं काय? गेले सच्चिदानंदाजवळ गेले आणि त्या सच्चिदानंदाला म्हणले त्या प्रेताला, सच्चिदानंदा उठा. आणि मेलेलं माणूस उठून बसलं. मेले माणूस जित उठविलं, मेले माणूस जित उठविलं, मेले माणूस जित उठविलं, मेले माणूस जित उठविले. वेळ काळाने घासील गा, काळाने घासील गा. कैसा वासुदेव बोलत बोल, 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 कैसा वासुदेव बोलत बोल. काळा पोटी मायेरी घेल, मेले माणूस जित उठवेल, वेळ काळा ते ग्रासील. काळाला न वेळेला घास बनवलंय, ग्रास बनवलंय. वेळ काळा ते ग्रासील, कैसा वासुदेव बोलतो बोल. आणि त्या सच्चिदानंद बाबाला ज्ञानेश्वरीचा लेखक बनवला. सच्चिदानंद बाबा आदरू लेखको झाला. सांगितली ज्ञानेश्वरी माऊलीनी, पण लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा. अरे मेलेला माणूस जिवंत होतून ज्ञानेश्वरी लिहितो. जिवंत माणसं वाचल्यावर उद्धार का होणार नाही? म्हणून ज्ञानेश्वरी पुढे येतं. लक्षात आलं का? अरे 700 वर्ष झाले लोक तिचं पारायण करतात. हे जोक आहे? अजिबात नाही महाराज, लक्षात ठेवा बरं का. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस? कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कथा किती दिवस? सदाशिव्या सदाशिव्या. श्रीमद भागवती कथा. निगम कल्पतरोर्गलितम फलम शुक मुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहो रसिका भोई भावुका. मुहू म्हणजे बारंबार पीत राहा. कथा मात्रेक जीवन. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक लोके शव कीर्तना. लक्षात ठेवा बरं का. पण इथं येत आहे महाराज म्हणले लक्षात ठेवा, भजन करा, पारायण करा ज्ञानेश्वरीचं. याला म्हणतात कळी काळ पाया पडे ज्याचे गरजता पोवाडे. कळी काळ पाया पडे. अर्धा तास जवळपास झालाय, पाऊण तास. ज्याचे ज्याचे ज्याचे, पण कुणाचे? तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा.
पुसा 6 चौ 18 जना. ज्याचे 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 कुणाचे, तो हा पंढरीचा राणा त्याचे. कळलं माझं बोलणं? सरपंच गावचा, बोला, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा. आणि देशाचा राजा कोण? बोला बोला, पंतप्रधान. चुकीच आहे. देशाचा राजा राष्ट्रपती. राष्ट्र म्हणजे देश आणि पती म्हणजे मालक. पण आपण किती बघा बरं आणि आपल्याला विकासाची अपेक्षा आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. हा, देशाचा राष्ट्रपती हा राजा असतो, पंतप्रधान त्याच्या नंतरचं पद आहे. म्हणजे एखादा कायदा पास करायचा असेल तर सिग्नेचर राष्ट्रपतीची लागत असते. एखाद्याची फाशी जरी रद्द करायची असेल तर राष्ट्रपतीच्या सहीनं सिग्नेचरनं रद्द होते. देशाचा राजा राष्ट्रपती, पण जगाचा राजा कानडा राजा पंढरीचा. कानडा कानडा निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला अंत पार याचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखितो, चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा परमात्मा, वाली दामाजेचा. महिलांनी म्हणा फक्त. कानडा राजा पंढरीचा. कानडा. पुरुषांनी कानडा राजा पंढरीचा. एक बाई भांडायली तर बांबरूड गोळा कर नाक. बरोबर आहे ना? जरा जोरात म्हणाय पाहिजे. चांगलं भजन. चला. कानडा राजा पंढरी. महाराज म्हणले तो पांडुरंग या जगाचा राजा आहे, तो या देवाचाही देव, बळीया माझा पंढरीराव. मग त्याचे ज्याचे म्हणजे कुणाचे? त्याचे ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना. चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दाशी. भोगन मोक्ष एकत्र देण्याची ताकद त्याच्या नावात आहे. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे, अभंगाच्या शेवटच्या चरणात. वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे, वैकुंठासी म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे, पंढरी
वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. वैकुंठ जायला सगळ्यांनाच आवडतं. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? आता वैकुंठाला जायला सर्वांना आवडतं. तुम्ही म्हणसाल असं कसं काय म्हणता? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मला जेव्हापासून वाचता येतं तेव्हापासून आजपर्यंत निधनाच्या पत्रिकेवर मी कधी नरकवाशी वाचलं नाही. कैलासवाशी, स्वर्गवाशी नाही तर वैकुंठवाशी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवाशी आणि भजन करून मेला तरी वैकुंठवाशी. मग एका 90त जर वैकुंठ भेटत, हे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला? वैकुंठ एवढी सोपी गोष्ट नाही. नरकवाशी कोणी लिहित नाही. मग नरकात का कोणी जात नाही का? ते पत्रिका छापणार म्हणतं काय टाकू? एक म्हणतं स्वर्गवासी कर, दुसरं म्हणतं नको 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 स्वर्गवासी नको. मग पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ते तर नको म्हणे, मजा नाही. मग वैकुंठवासी कर, ते म्हणतं एका मिनिटात लगेच डिलीट करतं आणि स्वर्गवासी किंवा कैलासवासी किंवा वैकुंठवासी. म्हणजे तुम्हाला कैलासात जायचं का स्वर्गात जायचं का वैकुंठात जायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे, टाईपरायटरच्या हातात आहे. पण ऐका, वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, पण त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. त्याची टाईपच वेगळी आहे. वैकुंठी जावया तपाचे सायास लागे करणे नास जीवा. वैकुंठाला जायचं असेल तर तपाचं सायास करावं लागत असतं. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, मग चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. वैकुंठात नांदायचं असेल तर तपाचे सामर्थ्य लागत असतं. एवढी सोपी गोष्ट आहे का ती? त्याच्याशिवाय होत नाही बघा. मग महाराज तपश्चर्या करणं का सोपं आहे? 2 तासात आपले 56 आसनं होतात. तपश्चर्या करणं एवढी सोपी गोष्ट आहे? नाही. पण एक सांगू, तपेविन दैवत आणि दिल्याविन प्राप्त. तपाशिवाय दैवत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही. घेशी तेव्हा देशी. नाही कळलं? लक्षात ना तुमच्या? हा, लक्ष द्या माझ्याकडे. लक्षात ठेवा, तपाच्या शिवाय ते वैकुंठ मिळणार नाही ना आपल्याला. मग वैकुंठ ही दुर्लभ गोष्ट आहे. मग एवढं दुर्लभ वैकुंठ तुम्हाला सहज कसं मिळल? महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. त्याचं नाव घ्या. दुर्लभ वैकुंठ तुम्हाला सहज मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक सुंदर उदाहरण सांगतो आणि थांबतो. हा, 2 भाऊ होते बघा. नामानं वैकुंठ किती सुलभ होत असतं बघा. कृतये ध्यायतो विष्णू त्रेताया मिळतो मखै, द्वापारे परिचर्या नाम कलो तद हरी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन. पण कोणतं? ते मयूर महाराजाचं चालू आहे. दाखवा ती मशीन एकदा. अहो असं करा तर काय प्रॉब्लेम. ते बघा, नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे 4-5 दिवसाचे नाही जन्मांतरीचे. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील राशी, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती. ऐक, 2 भाऊ होते. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बघा. आता हा सप्ताह एवढा तुम्ही मोठा केला या वर्षी, हे गावातल्या सर्वांनाच बरं वाटत असेल असं समजू नका. काही नाही तर हे पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस. गावात येऊ नको. दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा. आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. 100% मुसलमानाला अल्ला मान्य आहे, पण 50% हिंदू देवच नाही म्हणतात, ही शोकांतिका आहे. शोकांतिका आहे बरं का, ही लक्षात ठेवा. हे भजन कीर्तन म्हणलं की काहीला जमत नाही. काही ना महाराज पाहिला की तळपायाची आग मस्तकाला जाते. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोतराज दिसायलो? मग महाराजच आहे ना. महाराज लोकायला काय करायचे म्हणे? इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातली गोधडेन बांध मया अंगाला. का कपडे बी महाराजांना चांगले घालू नये, धार नाही. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. ते हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तर इनोवा होती. फॉर्च्युनर कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात दारात काही मागायला आलो का?
जमत नाही ना. काहीला हे भजन कीर्तन महाराज म्हणलं की जमत नाही. कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, कधी कधी बायको असली तर नवरा नसतो. हे जुळून येणं अवघड आहे बरं. कधी बायको भजनावून घरी गेली की नवरा म्हणतो हा आली आमची संतीन. बरोबर, उनी आमची संतीन, उनीच ना. बरोबर आहे का? बरोबर शे ना, जमायला थोडं थोडं मला. हा आली आमची संतीन, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा, हे जुळून येणं अवघड आहे. हे बघा, रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि भाऊ बिभीषण रामाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हतं. हिरण्यकश्यपूला देवाचं नाव जमत नव्हतं, पण पोरग प्रल्हाद देवाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हतं. हे जुळून येणं अवघड आहे. भजन कीर्तन याची आवड जुळून यासाठी पुण्य लागत असतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. एवढी सोपी गोष्ट नाही. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले आणि साधू आल्यानंतर या मोठ्या भावानं त्या महाराजाकडे एक खंत व्यक्त केली. म्हणजे महाराज, माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पण त्याला देवाचं नाव घ्यायला प्रवृत्त करा, त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले, मी 2 नाही 4 दिवस इथं राहतो, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. या पठ्ठ्याचा नियम असा होता, महाराज घरी आले की घराच्या बाहेर निघून जायचं आणि महाराज गेले की मग घरी यायचं. आता हे महाराज 4 दिवस तिथं राहिले, पण हा बाबा 4 दिवस घरीच आला नाही. म्हणे महाराज म्हणल्यावर तो घरीच येत नाही तर त्याला भजन करायला सांगू कसं? एक काम करा म्हणे, महाराज गेले अशी चर्चा करा, मग तो घरी ये. महाराज दरवाजाच्या मागे लपून बसले. महाराज गेले अशी चर्चा केली, मग तो घरी आला. घरी आल्यानंतर त्यानं आपलं दरवाजातूनच पाहिलं खरंच गेले का. तो दरवाजातून वाकून पाहत होता, तोपर्यंत महाराज दरवाजाच्या पाठीमागून निघाले, दंडाला धरलं. तो म्हणे, ओ सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी तसलं काही म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे, तुम्ही किती बेवेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. जागे का तुम्ही? रेंज आली ना तुम्हाला? राम म्हणणार नाही हे म्हणताना तो राम म्हणून गेला. मागच्या पावसाळी अधिवेशनात संदीप बुवा अब्बू आजमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय, हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगाय 3दा बोंब बोललास की तसं ते राम म्हणणार नाही याच्यात राम म्हणून गेल. महाराज म्हणले, माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, त्याचं मोल करू नको. आणि काही दिवसानंतर त्याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि त्याला कडगऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. खाली जे जे वकील आहे आरोपी आहे, तसं वरही जे जे वकील आहे आरोपी आहे. वरचा जे जय यमराज, वकील आहे चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. आपल्या सगळ्यांची खातेवही चित्रगुप्ताकडे या. मग त्याला यमराज विचारल चित्रगुप्ताला, चला यांनी खाली काय काय केलं सांगा. 90 घेत होता का? हो, यस करा. तमाशाला जात होता का? तोच ठेवत होता, डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? नाही, याच्यातलीच दाबत होता, डबल फुल्ली आणा. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपल्या सगळ्याची खातेवही तिथे आहे. क्या बात, क्या बात, वा 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 वा. हे बी नोंद झालं खात्यात. एवढं गोड आहे का नाही? महाराज म्हणले, आपली सगळ्याची खातेवही तिथे आहे. चला म्हणे, यांनी खाली काय काय केलं सांगा. चित्रगुप्तानं सांगितलं, याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही, याच्या जीवनात सगळं पाप आहे. यानं कीर्तनात बी मोबाईल पाहिला, याच्या जीवनात सगळं पाप आहे. फक्त नकळत याच्या तोंडातून एकदा रामनाम आलेलं आहे.
एकदा राम नाम आलं म्हणजे यानं राम नामाचं फक्त अकाउंट उघडलं. काही माणसानं नाही का फक्त मोदीच्या पैशासाठी खातं काढलं, जनधन, बरोबर आहे ना. बाकी त्या खात्यात इनकमिंग नाही, आउट गोईंग नाही, काही घेणं देणं नाही. तसं म्हणजे ना एकदा रामनाम घेतलं बाकी याच्या जीवनात पाप आहे. यमराजाने विचारलं, एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्या जीवनात सगळं पाप आहे. तुला तुझ्या पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? त्याला वाटलं एकदाच नकळत नाव तोंडातून आलं आणि त्याचं काय पुण्य असणार आहे. ते म्हणे ते एका नामाचं पुण्य आहे ना, ते पहिल्यांदा द्या म्हणे, बाकीचं आपलं आपण पाहतो. आता यमराजाला कळलं ना, एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे काय, त्याच्या नावातली ताकद काय सांगता येणार आहे महाराज. लक्ष देऊ नाही का बरं का, त्याच्या नावातली ताकद काय सांगता येणार आहे. यमराज म्हणे आपल्या फळ देण्यात काही कमी जास्त झालं तर आपली नोकरी धोक्यात येईल. त्याला म्हणे हे बघ, या एका नामाच्या पुण्याचं फळ काय द्यावं हे मला जमणार नाही. म्हणले मग चला कुठं? आपल्या राजाकडं. देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा इंद्र आणि महाराष्ट्राचा राजा देवेंद्र, बरोबर आहे ना. चला म्हणे याला घेऊन देवाच्या राजाकडे घेऊन गेले. म्हणे याने एकदा रामनाम घेतलं, याला काय फळ देऊ? इंद्रानं सांगितलं, या नामाचं फळ देण्याचा अधिकार माझा नाही, हे नाम घेऊनच मला ही खुर्ची मिळाली. इंद्राला बी देवेंद्राला बी. नाही कळलं? धन्यवाद. चला लक्षात ठेवा. म्हणे या नामाचं फळ मी देऊ शकत नाही म्हणे. म्हणले मग आता काय करायचं? ज्यानं जग निर्माण केलं त्याच्याकडे जाऊ म्हणले. मग निघाले कोण कोण? ज्यानं नाव घेतलं एकदा तो यमराज आणि इंद्र. कुठं? ब्रह्मदेवा. ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणे याने एकदा रामनाम घेतलं, तुम्ही जग निर्माण करणारे आहात, याला एका नामाच्या पुण्याचं फळ काय द्यावं? ब्रह्मदेव म्हणले, मी जग निर्माण करणार आहे, पण जग निर्माण करण्याची ताकदच या नावामुळं माझ्यात आली. मलाही तप करावं लागलं या नावाचं, तेव्हा ती ताकद आली माझ्याकडं. आणि या नावाचं फळ मी देऊ शकत नाही. म्हणले आता चला म्हणे, जायचा कार्यक्रम आहे त्याच्याकडं. कोणाकडं? भगवान शंकराकडे. भजन करी महादेव आणि रामपूजी सदा. भगवान शंकराकडे जाऊ म्हणे, जे रात्रंदिवस रामनाम घेतात. गेले भगवान शंकराकडे. कोण? ज्यानं एकदा रामनाम घेतलं तो पठ्ठ्या, यमराज, इंद्र आणि ब्रह्मदेव. भगवान शंकराकडे गेले. म्हणे तुम्ही रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करताना, मग याने एकदा रामनाम घेतलेला फळ काय द्यावं? भगवान शंकरानं सांगितलं, मी रामनाम घेतो माझ्या आनंदासाठी, फळाच्या अपेक्षेने नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचित. मी माझ्या आनंदासाठी भजन करतो, फळाच्या अपेक्षेने नाही. या नामाचं फळ देण्याची ताकद मला सांगता येणार नाही. मी याचं कधी मोलच केलं नाही. म्हणले आता काय करायचं? आता एक काम करू म्हणले, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नाव. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. यज्ञेश हा एकदा रामनाम घेतलेला होता, त्याला वाटलं आता चौघायला मेळ लाग ना. म्हणजे या नामात काहीतरी पावर, या नामात काहीतरी पावर आहे. ते एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं. तो म्हणे हो, सकाळपासून पाहतो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई. तुम्ही नुसतं फिरवताय म्हणे सकाळपासून, मला इकडं चला तिकडं चला, इकडं चला तिकडं चला. एका नामाचं फळ तुम्हाला देणं होत नाही. काय द्यायचं तर पटकन इथं द्या म्हणे, चला जाऊ द्या मला लांब जायचंय. नक्षा काय द्यायचं तर पटकन द्या म्हणे, मला जाऊ द्या. ते बाकीचे म्हणले बाबा या नामाचं फळ आम्ही देऊ शकत नाही, या नामाची ताकद काय आम्हाला सांगता येणार नाही, आम्ही फोनवर बोललोच नाही. हा लक्ष द्या माझ्याकडे, बरोबर आहे. हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल. एकदा रामनाम घेतलेला काय म्हणे माहितीये का? तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या म्हणे. अरे म्हणले जगाचा मालक आहे तो. म्हणे मग असं मी म्हटलं का मला काही द्या, तुम्हीच म्हणले काय द्यायचं, मग द्या, बरोबर आहे ना. अरे म्हणे जगाचा मालक आहे, आपल्याला तिकडे जावं लागेल. मी चालू शकत नाही, सकाळपासून फिरवताय तुम्ही मला, मी चालू शकत नाही. म्हणे बाबा तुला चालायचा कंटाळा आला का? म्हणे हो. मग पालखीत बसतो का? पालखीत बसतो म्हणे.
महापूर करत असले तर कोणा संग बी जातो. हा लक्षात येते का? पालखीत बसतो का? हा पालखीत बसतो म्हणे. मग पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण? यमराज, इंद्र, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर. चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि हा पठ्ठ्या पालखीत बसला. आणि पालखी निघाली कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे पालखी निघाली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते. भगवंत सिंहासनावर बसले होते आणि समोरून आलेली पालखी पाहिली आणि देवान पालखी पाहिली आणि खांदेकरी पाहिले. खांदेकरी पाहिल्यावर देवता आश्चर्यचकित झाले. म्हणे खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहेत गाडी चालवायला जर भागवताचार्य खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहे तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. अनुमान प्रमाण. भगवंत म्हणले आपण इथं बसून जमणार 4 पावलं तरी आपण पुढे गेलं पाहिजे. भगवंत उठले ना आडवे पालखीकडे निघाले आणि या चौघांनी पारलं. म्हणे अरे आपण तर याला लहान समजत होतो आणि याला पालखीत पाहिल्याबरोबर तर देव उठून यायला लागला. आणि देवाला वाटलं यांनी खांद्यावर घेतले म्हणजे हा किती मोठा असं. भगवंत गेले त्याच्या हाताला धरलं आणि हाताला धरून आणलं आणि आपल्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले. आणि मग या चौघाला म्हणले कशासाठी येणं केलं? म्हणे विचारायला आता शिल्लक काय शे. बरोबर आहे ना? विचारायला आता शिल्लक काय राहिलं? अहो म्हणे मग हे पालखीत आणले हे कोण आहे? म्हणे याच मॅटर होतं. म्हणे याच मॅटर होतं. यानं एकदा रामनाम घेतलं याचं फळ काय द्यावं आम्हाला कळलं ना. म्हणून आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो. तर हे म्हणे चालायचा कंटाळा आला मग याला खांद्यावर घेतलं पालखीत. अहो आता याला फळ देता तरी काय? हे आमच्या खांद्यावर बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसला. अजून याला फळ काय मिळायला पाहिजे? बोला. वैकुंठाची जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. म्हणतात नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. शेवटच्या बॉलवर 6 मारला बाबा. हा लक्षात ठेवा. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. भगवंताच्या नामाची ताक आजा मेळा पापराशी तोही नेला वैकुंठाशी. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ते कोणतं नाम? विठो. चला कुमार
करा. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा आमनी तुमनी बरोबर ना. वा. सर्वांनी एकदम सरळ करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे एकदम सरळ. आणि छान भजन म्हणा. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 ले हरी का लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जडाडवी गणाजन प्रभावा विदंगरे गदावलंबलं विनामलंगलं प्रभारिकां. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जडागणा समरमं प्रपन्ननीं परिजनीं विलोलनीं वन्दनीं विराजमानमूर्तिं धगद्धगज्जलल्ललाटपट्टपट्टभावके किशोरचन्द्रशेखरे रविन्द्रवीक्षणं मम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदावसन्तं हृदयारविन्दं भवं भवामि सहितं नमामि. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माकरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै निकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय वाजवा. छान भजन. याला म्हणतात ज्याचे गरजता. पवा असं भजन केल्यावर कळीकाळ. पाया पडी. छान भजन केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. ये दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है. वेळ संपत आलेला आहे. एक 5 मिनिटं अजून घेतो आणि थांबतो. आपला हा महाशिवरात्रीच्या निमित्तानं उत्सव आणि पहिला दिवस आज आहे. पहिल्या दिवशी मंडप भरून गेला. धरमसिंगजी तुम्हीच ना धरमसिंगजी बा. पहिल्या दिवशी बसायला जागा नाही. आता उद्या कुठं बसवा माणसं आहे का नाही. अतिशय गोड छान नियोजन. सगळं एकदम परफेक्ट नियोजन आहे. गायक वादक म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. आणि त्यांचं नाव बी बघा ना धरमसिंग. याला धर्ममंडपच म्हणतात. जय हो. बरोबर आहे ना. मंडपाचं नाव धर्ममंडप आहे. पहिल्याच दिवशी धरमसिंग आहे. धरमसिंग आणि हरसिंग बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. त्यांच्या वडिलाचं नाव हरसिंग आहे. राजपूत एकदम सुंदर. लगबाली. तुमची भाषा थोडी थोडी येते मला. माझे मित्र येते. आणि आरावेकर बाबांचा माझा चांगला परिचय आहे. वीर शिवा राणा प्रताप का गूंज उठा वो नारा है. गर्व से कम हम हिंदू है हिंदुस्तान हमारा. छत्रपतीनं
शिवाजीनं या धर्माच्या रक्षणासाठी, महाराणा प्रतापांना या धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिलेले आहे. आणि म्हणून यांच्यात सिंग नावाची जास्त प्रथा असते नाव ठेवण्यात, लक्षात ठेव. आणि काय छान वाटतं का नाही, धरम सिंग हे पिक्चर मधील नाव असतात या, बरोबर ना, त्याच्यात जास्त नाव वापरतात असे धरम सिंग. आणि दादांनी आज पहिलं दातृत्व घेतलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांना. आपल्या गावातलं खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि मोठं पैशानी आहे आणि मनानी सुद्धा. पैशानं मोठा असून उपयोग नाही, मनाने बी मोठं माणूस पाहिजे. अतिशय सुंदर. म्हणून आज ते एकट्याकडं दातृत्व आहे, मी त्यांना धन्यवाद देईन. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांना. या टाळ्या म्हणजे त्यांच्या दातृत्वापुढं काही नाही, पण आपण टाळ्या सोडून दुसरे काय देणार आहे, बरोबर आहे का नाही. आता मी 2-3 वेळ त्यांचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठल. तुला मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, चक्कर येऊ दे, मला काही घेणं देणं नाही. पुढच्या वर्षी तू दे, तू घेतो, आपल्याला का वावड आहे. देणाराच नाही घेऊ तर काय पंगत हाणणाराच घेऊ, बरोबर आहे. पण ते काय मला म्हणले बी नाही नाव घ्या. होय सर्जेराव बाबा, ते म्हणले का नाव घ्या, नाही ते शब्द ते म्हणले पण नाही मी तुमचं दातृत्व घे. मी आता ऑब्झर्व, मला हार घातल्यामुळं मी म्हटलं तुम्ही येत का, नाही तर ते म्हटले बी नाही नाव घ्या. आणि एवढं देऊन नावाची अपेक्षा नाही. जे 11 रुपये देतं ते लय बेजार करत. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेवा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारा त्या राहणार किती उरल्या. त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. नाही घेतो. एक वाक्य बोलू तुम्हाला, जास्त देणार बेजार करत नाही, कमी देणार महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात तुझ्या घरी येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करतात माणसं. एक वाक्य बोलू, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. जय हो. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. चुका काढणारे कशात काढत नाही, कशातही काढतात. आता छान घर आहे तुमचं, सुंदर घर आहे का नाही, मग वास्तुशांतील बोलवलं आपल्याला. आपलं काम काय, छान बांधलं हो घर तुम्ही. पाहिजे माणसाला घर पाहिजे. माणसाच्या जीवनातल्या मूलभूत गरजा आहे तरी काय, अन्न बोला, अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. काय पाहिजे माणसाला दुसरं, सांगा बरं. बरं झालं तुम्ही घर बांधलं, चांगलं बांधलं तुम्ही घर. जेवण करा, कौतुक करा, निघून या, काम संपलं आपलं. जेवणही करत नाही, कौतुकही करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतो. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते, तू तेवढी कडी बसून घे. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ पुन्हा, बरोबर आहे. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय, पेढा खायचा आणि काय म्हणायचं, छान घेतली हो गाडी. पाहिजे माणसाकडे गाडी. तुम्ही आज गाडी घेतली तर आम्हाला आधार झाला. उद्या अर्ध्या रात्री आजारी पडलो तर तुमच्या गाडीत टाकून पाचोऱ्याला घेऊन जा, बाद झाला आम्हाला, बाकी काय नको आम्हाला. काय कौतुक करा, पेढा खा, निघून जा. कौतुक करत नाही, पेढा खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेत आणि चर्चा करता. हप्त्यावर घेतली असं, अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय. देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले. आज मीन धरमसिंग 2 जण पाहून घेऊ, तुम्हाला टेन्शन काय. तुम्ही खोदू काय विचारायले, किती दिले किती दिले. यार किती देऊ दे, तू चक्कर येऊन पडशील, बरोबर आहे ना. आनंद घ्या, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. देणारे लोक आहेत ना महाराज. आणि एक बोलू तुम्हाला, महाराज लोकांच्या पैशाच्या विरोधात बोलणारी, वर्गणी न देणारे सापडतील, हा इतिहास आहे. जय हो. लक्षात ठेवा. जे बोलणारे ते देवाला द्यायला लागले, त्यांना काय आहे, बरोबर आहे ना. म्हणून चांगल्या कामाचं कौतुक करा. चूक काढायची म्हणलं कशातही निघते ना. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. अनेक मीडियावाले एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय. आता कधी मायराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मो मायर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. असं असतं का. चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि ते एका महिन्यात बाया 10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला. यांनी ते आधार कार्डवर वय वाढून घेतलं. 65चं किती केलं,
75. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडा वळ्या कशा पाडून घ्यावं. नवरा म्हणे यार तू मोठी कधी झाली, म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि ते एसटीत बसल्यावर मजा येते. मग आता ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे. त्याला कळतं ही 75ची नाही. मग तो म्हणतो ताई खरंय. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला, कार्डाकडे पाहाय ना. अधिकारी येडाय खाली आला, बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट, मग जळाले का डोळे तू लिहिलंय ना, चल फाड. त्याला वाटतं ही म्हणती ते बरोबर आहे. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यांचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात. ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याची भोगाले. अरे अरे जिचा हप्ता आला तिच्या तोंडावर आनंद मावना. वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी. आता बरोबर आहे ना. चुकच काढायची म्हणल्यावर कशातही निघत राहते. चांगल्या कामाचं कौतुक करा. तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली अभय. या कार्यक्रमाला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. आता हे एकदम गोड. हे एवढे महाराज भेटले तुम्हाला, हेच नशीब शिवरात्रीत. ही काही ही साधी यादी नाही महाराज. झाला आजचाच महाराज साधा होता तेवढा. उद्यापासून सगळे चांगले. पहिला दिवस आहे ना आज. पहिल्या दिवशी महाराज कसा असतो? ओठात आलं तर पोटात कशाला ठेवता बोला ना. पहिल्या दिवशी महाराज कसा असतो? साधारण महाराज असतो. कळत नाही तुम्हाला. ओपनर बॅट्समन रोहित शर्माच असतो. आता उद्या विराट कोहली आणि पांड्या हे उद्या पहिल्या दिवशी ओपनर जमत नाही महाराज. ते त्याच्यासाठी बरोबर आहे ना. एक नंबरचं कीर्तन आहे आज. तुम्ही काय पागल शे का काय? बरोबर आहे का ना? लक्षात म्हणून पण तुम्हाला सगळ्या शाळेत कुणाला नंबर आल्यावर ट्रॉफी मिळती? 1 नंबर. मग 1 नंबर बरोबर आहे ना. MPSC UPSC पहिला आलेल्याला मोठी पोस्ट. नंबर 1चं कीर्तन आहे आज. उद्या नंबर 2 म्हणजे दुसरं. लक्षात ठेवा. गोड कीर्तन आहे आमचे अक्रोड महाराज साखरेंचं आहे उद्या. अतिशय सुंदर कीर्तन आहे. उद्या तुम्हाला इतिहास अजून छान ऐकायला मिळतो. आवाजही गोड आहे त्यांचा. फक्त उद्या एक बदल करायचा आहे आपल्याला. उद्या 8 ते 10 उद्यापासून ही वेळ कीर्तनाची राहणार आहे. 8 ते 10ची वेळ. कारण हिवाळ्याचे दिवस हे दिवस लवकर मावळतो. आणि ही दिग्गज महाराज मंडळी तसं तर 7चाच आग्रह धरणारी आहे. पण ते 8 ते 10 ही छान वेळ आहे. म्हणजे आता वाढलं तरी जमलं ना. बरोबर आहे. आज जरी 8:30ला सुरू झालं तर 11:45 झाले ना. आणि सगळं सत्कार हे उरकेपर्यंत 11 होतातच. तसं 10ला संपलं तर 10:30 पर्यंत बाकीचं होऊन जातं. 5-10 मिनिटं वाढले तरी महाराजांना बोलता येतं. 11 म्हणलं की मिनिटभर बी पुढे जाता येत नाही. तुम्हाला भरपूर ऐकायचं असेल तर बरोबर 8ला तुम्ही हजर राहा.